आजचे पाहुणे या कार्यक्रमात रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. रसिका हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मराठी भाषेचे अभ्यासक, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आणि 26 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या 8व्या लोकजागर साहित्य संमेलन 2025चे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सर यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग. सर, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर, दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, पाहुणे, आता दिवाळीचा सण साजरे करण्याचे अनेक प्रकार बदललेले आहेत. तर यासोबतच परंपरागत चालत आलेला आपला एक ठोकताळा म्हणजे दिवाळी आली की दिवाळी अंकांची खरेदी साहित्यप्रेमी करत असतात, वाचकप्रेमी करत असतात. तर हे जे दिवाळी अंक आहेत त्यांची परंपरा खूप जुनी आहे. तर याविषयीच आपण सुरुवातीला बोलूया. दिवाळी अंक जे आधीपासून आत्तापर्यंत तेवढेच लोकप्रिय आहेत, तर त्याची लोकप्रियता टिकून राहण्यामागची कारणं. तुम्ही म्हणलात तसं बरोबर आहे की दिवाळी साजरी करण्याच्या लोकांच्या पद्धती जरी बदलल्या तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये दिवाळी अंकाला एक स्थान आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्यांना दिवाळी अंक घेणं परवडत आहे किंवा ज्यांना वाचनालयाचं सभासदत्व घेणं परवडतं आहे अशांच्यापर्यंत दिवाळी अंक जात आहेत. म्हणजे अगदी आपण असं म्हणणं कदाचित कठीण होईल की शिवारातल्या माणसापर्यंत दिवाळी अंक गेला आहे, पण शिवारातल्या माणसापर्यंत जाणारे दिवाळी अंकसुद्धा लोक काढू लागलेत. म्हणजे एका अर्थाने दिवाळी अंक या परंपरेमध्ये समाजातल्या अभिजन वर्गापासून सुरू झालेले दिवाळी अंक म्हणजे ज्यांना शिक्षणात सारखी गोष्ट किंवा संस्कृतीसारखी गोष्ट, भाषेसारखी गोष्ट अनेकदा आपण मानतो की माणसाचं पोट भरल्यानंतर त्यांना उपयोगी पडते. दिवाळी अंकांचा इतिहास महाराष्ट्रातला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडं लोक लिहिते राहिलेले आहेत. आणि लिहितं राहण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून जर आपण दिवाळी अंकांकडे पाहिलं तर दिवाळीच का, तर तो मराठी माणसांचा एक मोठा सण आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण पाडव्याच्या यात्रा काढतो किंवा इतरही मोठ्या सणांचं इव्हेंटीकरण आपल्याकडं झालं आहे. त्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिवाळीचं इव्हेंटीकरण झालेलं दिसणार नाही, पण दिवाळीतला अत्यंत मोठा इव्हेंट दिवाळी अंक हाच आहे. तर त्या दृष्टीनं तुमच्या असं लक्षात येईल की दिवाळी अंक काढणं हे एका अर्थाने दैनंदिन वाचणारा जो वाचक आहे, साप्ताहिक वाचणारा जो वाचक आहे, नियतकालिका वाचणारा जो वाचक आहे, त्याला थोड्याशा रिलॅक्स्ड वेळेमध्ये, थोड्याशा सैलसर अशा वातावरणामध्ये आपलं काहीतरी वेगळं म्हणणं त्याला सांगता यावं, मांडता यावं आणि आनंदही, लेखनाचा आनंद. म्हणजे तुम्ही जसं सुरुवातीला बोलतानाच वाचनाचाही फराळ आहे, आता वाचनाचा फराळ आहे अशा प्रकारे बोलण्याची पद्धत एखाद्या भाषेमध्ये रूढ होते. याचा अर्थ एखादी परंपरा तुमच्याकडे दीर्घकाळपर्यंत रुजलेली आहे. म्हणजे दिवाळी अंकांच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर जे नियतकालिका आपल्याकडे चालवत होतं, लहान सहान वर्तमानपत्र चालवत होते किंवा ज्यांना असं वाटत होतं की लोकांपर्यंत कनेक्ट व्हायचं आहे, अशा पद्धतीनं लोकांनी दिवाळी अंक अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकांच्यापर्यंत आणले. आणि एक जर त्यातला सर्वाधिक मोठा फॉर्म लोकांच्यापर्यंत जाणारा, आवडणारा म्हणजे कविता आणि कथा आहे. लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहितात, कथा लिहितात आणि लोकांना असं वाटतं की आपल्या कविता निवडल्या जाव्यात, लोकांना असं वाटतं की आपल्या कविता वाचल्या जाव्यात. एवढंच नव्हे तर आपल्या कविता साभार परत येतात किंवा पहिल्या काही कविता साभार परत आल्या, याचंसुद्धा मौज आणि सत्यकथेच्या काळामध्ये लोकांना अप्रूप होतं. म्हणजे कोणीतरी आमच्या 4 कविता परत पाठवल्या, मग 5वी कविता स्वीकारली. म्हणजे आणि श्रीपू भागवत किंवा राम पटवर्धनांसारखे लोक तुमच्या लेखनाला टोक आलं पाहिजे असं म्हणायचं, याचंही अप्रूप असण्याचा आपल्या समाजामधला एक काळ होता. हे लक्षात घेता दिवाळी अंक ही एका पातळीवर सांस्कृतिक जबाबदारी होती, एका पातळीवर सांस्कृतिक गरज होती, एका विशिष्ट वर्गाची सांस्कृतिक चेन होती असंही म्हणता येईल. पण एका विशिष्ट काळानंतर, विशेषतः गेल्या 5-25 वर्षामध्ये बाजाराचं महत्त्व वाढल्यानंतर दिवाळी अंक हा आपल्याकडं एखाद्या वस्तूसारखा, एखाद्या कमॉडिटीसारखा, म्हणजे तुम्हाला असं जाणवेल की ज्यांना कलेमध्ये, साहित्यामध्ये, संस्कृतीमध्ये रस आहे अशा लोकांच्यापासून अगदी रिअल इस्टेटवाल्यांच्यापर्यंत आता लोक दिवाळी अंक काढायला लागतात. एवढा मोठा स्पेक्ट्रम बदललेला आहे असं तुम्हाला दिसेल. अगदी. आणि आता कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा काही कंपन्या किंवा काही ब्रँड्स एखादा दिवाळी अंक काढतायत आणि तो शेतकऱ्यांसाठी काढला जातो.
खास करून काही दिवाळी अंक असतात, ते काही दिवाळी अंकांमध्ये नुसते प्रवास वर्णनं असतात. अशी काही वैशिष्ट्ये घेऊन सुद्धा आता दिवाळी अंक बनायला लागलेले आहेत. तर पूर्वीचे जे स्वरूप होतं दिवाळी अंकांचं, की नावाजलेले लेखक फक्त त्यामध्ये लिहायचे. एक लेखक 40-40, 50-50 दिवाळी अंकांमध्ये लिहायचा आणि आता ते प्रमाण थोडंसं कमी होऊन एक लेखक 15-20 दिवाळी अंकांमध्ये लिहितो जो नावाजलेला आहे. आणि जे नवोदित असतात तेही दिवाळी अंकांमध्ये आपले लेख, आपल्या कविता पाठवतात आणि त्यांच्या कविता आणि त्यांचे लेख प्रसिद्ध होतात. त्याचंही त्यांना अप्रूप असतं. तर हे जे स्वरूप आहे बदललेलं, आता दिवाळी अंकांचं आता बऱ्याच जाहिराती दिसायला लागलेल्या आहेत. दिवाळी अंकांचं उत्पन्नही वाढलेलं आहे. तर याविषयी आपलं काय मत आहे? तुम्ही दिवाळी अंकांच्या बद्दल जे म्हणलात की कविता असतील, कथा असतील, लघु कादंबऱ्या आहेत. एखादा दिवाळी अंक फक्त गुप्तहेर कथांच्या वरचा, रहस्य कथांना वाहिलेला अशा प्रकारचा दिवाळी अंक आहे. म्हणजे दिवाळी अंक सुरुवातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायंटेलला केटर करत आलेले आहेत. तर काही प्रकारचे दिवाळी अंक असे आहेत की जिथे लोक विशिष्ट प्रकारचीच गोष्ट त्या दिवाळी अंकाकडनं अपेक्षित धरतात. म्हणजे उदाहरणार्थ आवाजचा दिवाळी अंक हा त्यातल्या खिडकी चित्रांसाठी वर्षानुवर्ष प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यातल्या आतल्या ज्या कथा आहेत त्या कथा वेगळ्या होत्या, पण त्यातलं जे मुखपृष्ठ आहे त्याच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टी वेगळी आहे. मोठ्या काही वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांकडे पाहण्याची लोकांची नजर वेगळी होती. आता तुम्ही जसं म्हणलात की काही लोक 30-40 दिवाळी अंकांमध्ये लिहायचे. आता जर तुम्ही इतर सगळ्या समाज माध्यमांवर पाहिलं तर बरेच लोक दिवाळीच्या अगोदर 8-1 दिवस माझं अमुक अमुक अंकांमध्ये लेखन आलेलं आहे असं लिहितात. म्हणजे हे याच्या अगोदरच्या काळामध्ये मी कुठं लिहिलं आहे हे त्या वाचनालयातल्या वाचकाला कळू शकत होतं, किंवा तो अंक विकत घेणाऱ्या माणसाला कळू शकत होतं, किंवा अगदी कॉलेजेसनी अशा प्रकारचे अंक घेतले तर लोकांना कळू शकत होतं. पण आत्ता तुम्ही जर जाहिरातींचा उल्लेख केलात, आता अंक चालवणारे जाहिरात करू शकतात, पण लेखकही स्वतःची जाहिरात करू शकतो आहे. म्हणजे लेखकाला स्वतःची जाहिरात करण्याची मुभा मिळणं आणि एक प्रकारचं लेवल प्लेईंग फील्ड मिळणं असं झालेलं आहे. तुम्ही जो जाहिरातीकरणाचा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये अंक चालवणारे किंवा काढणाऱ्या लोकांच्या जाहिरातींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला काही अंक तर तुम्हाला असे दिसतील की ज्यांच्यात जाहिराती जास्त आहेत, बरोबर आहे, आणि मजकूर कमी आहे. किंवा 30-30, 40-40 पानांच्या नंतर तुम्हाला 4 पानांचा मजकूर दिसतो. म्हणजे एका अर्थाने त्यांनी मजकूर क्रॉस सबसिडाईज केला आहे. किंबहुना असे अनेक दिवाळी अंक आहेत, म्हणजे त्यांचा उल्लेख करून मग आपण त्यांना वेगळ्या अर्थाने चुकीची प्रसिद्धी देऊ असंही होईल, की ते जाहिरातींसाठी काढले जात आहेत. त्यांचं इकॉनॉमिक्स, त्यांचं सगळं अर्थकारण हे आशयापेक्षा जाहिरातींसाठीच आहे. पण बऱ्याच दिवाळी अंकांमध्ये तुम्हाला दिसेल की लोक आशयासाठी लिहित आहेत आणि त्याच्यासाठी लोक हायर पण केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ माणूससारखा अंक एकेकाळी निघायचा, त्याच्यामध्ये लोक लिहायचे आणि अवचटांपासून अरुण साधूंपर्यंतचे अनेक माणसं त्याच्यात लिहायची. आता तिथं काम करणाऱ्या माणसाला काही फार एखाद्या वॉशिंग्टन पोस्टसारख्या अंकात मिळणाऱ्या पैशांसारखे पैसे मिळायचे नाहीत. पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाणं, तिथे जाऊन तिथल्या धार्मिक प्रथा परंपरांचा अभ्यास करणं, तिथल्या इतर अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणं, याच्यासाठी लेखकाचा जो खर्च आहे तो लेखकाचा खर्च भरून काढण्याची जबाबदारी त्या अंकाची होती. म्हणजे काही ठिकाणी अशा प्रकारचं क्षेत्रभेटी, अशा प्रकारचं फील्ड व्हिजिट, अशा प्रकारची छोटी संशोधनं ही लोकांनी अगोदर दिवाळी अंकांमध्ये केली, मग त्याची पुस्तकं झाली. प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळवल्याशिवाय तुम्हाला मार्केटिंग यशस्वी नाही करता येत. म्हणजे अनेक दिवाळी अंक तुम्हाला असं दिसतील की म्हणजे जसं वर्तमानपत्र आपल्याकडे लोकांना 2 ते 4 रुपयाला वाचायला हवं आहे, म्हणजे गुणवत्ता हवी आहे पण कमी पैशात पण वाचायला हवं आहे. जसं ऑनलाईन वर्तमानपत्र आपलं कुठलंही आपल्याकडे लोकांना पैसे देऊन वाचायचं नाही आहे. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राने किंवा एखाद्या वृत्तवाहिनीने किंवा एखाद्या डिजिटल चॅनलने त्यांचा एखादा लेख, एखादी महत्त्वाची मुलाखत पे वॉलच्या मागे टाकली तर त्यांची अपेक्षा काय असते की तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या आणि मग त्याचे पैसे भरून तुम्हाला वाचायला मिळेल. तर लोकांचं असं असतं, हे काय, तुम्ही आम्हाला PDF देऊ शकता, तुम्ही आम्हाला मजकूर देऊ शकता. जे दैनंदिन नियतकालिकांच्या बाबतीमध्ये लोकांकडनं घडतं तेच आपल्याकडे दिवाळी अंकांच्या बाबतीत पण घडतं. म्हणजे दिवाळी अंक आपल्याकडे साधारणपणे 100 ते 200च्या रेंजमध्ये मिळत होते, आता अनेक दिवाळी अंक 500 रुपयाला आहेत. तर लोकांचा युक्तिवाद काय आहे की तुम्ही हॉटेलमध्ये जाता तर 4 जणांचं कुटुंब गेलं तर तुम्ही 2,000 रुपये खर्च करता, मग तुम्हाला दिवाळी अंकाला काय प्रॉब्लेम आहे. पण प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामधला की 4 जणांना हॉटेलमध्ये जाऊन ते पदार्थ खायची इच्छा आहे. एखादा दिवाळी अंक घरात आणल्यानंतर घरातला ज्येष्ठ माणूस तो दिवाळी अंक वाचत असेल. अनेक घरांमध्ये तुम्हाला ज्येष्ठांनी आणलेले दिवाळी अंक इतर घरातली माणसं उघडूनही बघत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्याचा विकत घेणारा माणूस पण एक आहे आणि सबस्क्रायबर पण एकच आहे.
अशा परिस्थितीमध्ये आणि लोकांना तिथनं मिळणारं जे ज्ञान आहे, तिथनं मिळणारी माहिती आहे, त्यातनं मिळणारं आकलन किंवा समज आहे, हे सगळं पैसा देण्या इतपत वर्थ आहे, योग्य आहे, असं अनेक वेळेला वाटत नाही. मला असं वाटतं की ह्याच्या आणखी पोटात जाऊन जर आपण पाहिलं तर लिहिणाऱ्या माणसांना त्यातनं प्रसिद्धी मिळते. की तुम्ही म्हणलात तसं आज एखादा माणूस 4 अंकात लिहित असेल, उद्या तो 10 दिवाळी अंकात लिहील, पण त्याला त्या 10 दिवाळी अंकामध्ये लिहून 4 दिवाळी अंकांपेक्षा जास्त पैसे मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे अनेक कवी तर तुम्हाला असं दिसेल की कवी लोकांना पैसे मिळाले कवितेचे तर त्यांना आश्चर्य वाटतं, अशी परिस्थिती आहे. अगदी एखादा नामवंत कवी असेल किंवा एखादा चांगला नाटककार असेल, एकांकिकाकार असेल, तर तो पैसे मोजून अगोदर माझे पैसे द्या आणि मग मी अंकाला मजकूर देतो असं करेल. पण सर्वसाधारणपणे लोक दोस्ती खात्यात लेखन देतात किंवा आपण आपल्या लिहिणाऱ्या माणसाला काही पैसे दिले तर ते पुरेसे आहेत असं मानण्याकडे कल आहे. त्यामुळे आपल्याकडचं जे गणित आहे जाहिरातींचं, ते या प्रकारचं गणित आहे की कमावणारे खूप कमावत आहेत. म्हणजे काही ठिकाणी मोठ्या वर्तमानपत्रांच्या, मोठ्या वृत्तवाहिन्यांचे जे दिवाळी अंक आहेत त्यांना प्रचंड इव्हेंट व्हॅल्यू आहे, लाखो रुपयांचा व्यवहार त्याच्यातनं होतो. लिहिणाऱ्या माणसांना काय मिळतं? तर या अंगाने जर विचार केला आपण तर नवी माणसं आपल्याकडे का लिहित नाहीत? 30 माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात? तेच चेहरे का दिसतात? म्हणजे विशिष्ट चेहऱ्यांना TRP आहे, विशिष्ट चेहऱ्यांना नाही आहे. याचं कारण तुम्ही 30 माणसं पुन्हा पुन्हा रिप्रोड्यूस करता. त्यामुळे जाहिरातीचा विचार करत असताना जाहिरातीचे लाभार्थीसुद्धा लिहिणारे लोक आहेत का, या प्रक्रियेचा विचार केला पाहिजे. नक्कीच. पण प्रश्न हा आहे की आधी जे दिवाळी अंक निघायचे त्यामध्ये एवढं जाहिरातीकरण नसायचं आणि आता त्याची गरज भासू लागलेली आहे. असं आहे की नफा हे समकालीन आयुष्यातलं महत्त्वाचं मूल्य आहे आत्ताच्या काळामध्ये. म्हणजे याचा अर्थ 60 सालामध्ये, 70 सालामध्ये, 80 सालामध्ये ते नव्हतं असं नाही, पण आशय विकतोय आपण असं लोकांना वाटायचं. आपलं संपादकीय लोक वाचतील असं वाटायचं. किंवा एखाद्याने एखादं प्रवास वर्णन अफगाणिस्तानावरचं लिहिलं तर त्याला काहीतरी एक मूल्य आहे, संशोधन मूल्य आहे, अशा प्रकारची धारणा लोकांची होती. व्यापारीकरण कशामुळे वाढतं? तर व्यापारीकरण 2 कारणांमुळे वाढतं. एक म्हणजे लोकांना जे द्यायचं आहे ते साध्या कागदावर दिलं तर कुणी घेणारच नाही असं मानण्याकडे एक आपला कल आहे. त्यामुळे जाहिरातींची गुळगुळीत पानं, आणि मग जाहिरातींची पानं गुळगुळीत द्यायची तर मजकुराची पानं साधी कशी द्यायची? लोकांना ते खटकेल. म्हणून मग मजकुराची जी काही उरली सुरली पानं आहेत ती गुळगुळीत देण्याकडं कल आहे. ॲक्च्युली तुम्ही जर ते पाहिलं तर ते जितकं ग्लॉसी असेल तितकं तुम्हाला वाचायला आणि समजून घ्यायला जास्त कठीण आहे. पण जे अंक विकतात ते वाचतातच असं नाही, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातलं कदाचित गांभीर्य समजणार नाही. आणि दुसरं असं आहे की या सगळ्या नेटवर्कमध्ये त्या अंकाचं म्हणजे जसं वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांचं झालं आहे की आता संपादक नाहीत ते चालवत, मार्केटिंग करणारे लोक चालवत. दिवाळी अंकांचं पण तेच झालं आहे की दिवाळी अंकांचा स्वतःचा एक मार्केटिंग बघणारा मनुष्य आहे किंवा अनेक दिवाळी अंकांचं एकत्रित मार्केटिंग बघणारा मनुष्य आहे. मग तो 10 दिवाळी अंकांना जाहिराती मिळवून देतो आणि त्याला त्या व्यक्तीला माहिती असतं की या दिवाळी अंकाचा खप 10,000 आहे, त्यामुळे याला तीच जाहिरात एवढ्या रकमेत मिळेल, त्याला ती जाहिरात एवढ्या रकमेत मिळेल. आणि काही लोकांना फुकटातच दिल्या जातील जाहिराती किंवा काही लोकांकडनं प्रचंड पैसे घेतले जातील. हे जे गणित आहे या गणितामध्ये बरेचदा असं होतं की आशयाची फरफट होते. आशयाची फरफट होत असल्यामुळे लोकांना जो अंक आहे तो अंक विकला जाणं हे वाचलं जाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकांच्या घरी दिवाळी अंक जावा, वाचनालयांमध्ये तो विकला जावा, म्हणजे बल्क सेल जो आहे, घाऊक पातळीवरची विक्री, प्रत्यक्षात तो अंक लोकांच्या हातात जाऊन त्यातल्या लेखकाच्या ईमेलवर लोक काही ईमेलवर उत्तर पाठवत आहेत का, संपादकाला काही लिहित आहेत का, हे अनेक ठिकाणी लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही राहील. आणि अनेक लोकांचं तुम्हाला असंही दिसेल, लोकांनी एक रिसायकलिंग फॅक्टरी पण बनवली आहे. लोक आधी लोकांचे लेख गोळा करतात, त्याचा दिवाळी अंक होतो, मग त्या दिवाळी अंकाचं पुस्तक होतं आणि मग असं सायकल चालू राहतं. ते काही वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. माझं असं म्हणणं आहे की ही पुस्तकं बनवण्याची एक नवं टेम्पलेट आहे की म्हणजे तुम्ही लोकांकडनं डेडिकेटेड लिहून घेताय, ते मार्केट पर्पजने लिहून घेताय. त्याच्यातनं तुमचं जे विक्रीचं जे गणित आहे ते ऑलरेडी तयार झालेलं आहे, त्याच्यासाठीचं गुडविल तयार झालेलं आहे. त्यामुळे नंतर जेव्हा तुम्ही पुस्तक विकायला घेता त्याला तुम्हाला फक्त एवढंच सांगायला लागतं की ह्या माणसांनी या दिवाळी अंकामध्ये हे लिहिलं होतं, त्याचं संकलन करून आम्ही पुस्तक केलेलं आहे.
ही सोपी पद्धत आहे, अनेक लोकांना ती आवडते, त्याच्याबद्दल काही खूप लोक आक्षेप घेतील अशातलाही भाग नाही. पण मग दिवाळी अंकांना त्या अर्थाने मग एक रॉ प्रॉडक्टची एक मूल्य येतं की लोक कच्चा माल दिवाळी अंकात देतात, त्यानंतर त्याचं जे फिनिश्ड रूप येतं काही ठिकाणी ते पुस्तकांमधनं येतं आणि मग त्यातनं लोकांची प्रकाशनं बनतात. हे परंपरागतच चालत आलेलं आहे. पुलंचं पण असंच झालेलं आहे. बटाट्याची चाळ आधी दिवाळी अंकामध्ये आली आणि मग त्याचं पुस्तक झालेलं आहे. हे जे दिवाळी अंकामधलं जे लेखन आहे तर त्याची आधीची गुणवत्ता आणि आत्ताची गुणवत्ता यामध्ये काही फरक झालेला आहे का, किंवा या गुणवत्तेवर याचा काही परिणाम झालेला दिसून येतोय का? एकतर अनेक ठिकाणी लोकांना लिहायला जो अवकाश मिळायचा, म्हणजे तुम्ही दीर्घ लिहा असं लोक म्हणायचे. तुम्ही आता वर्तमानपत्रांमध्ये वगैरे बघितलं तर 800 शब्दांच्या वर एखाद्याचा लेख गेला तर डेस्कवरचा माणूसच तुमचा लेख कापून टाकतो. बरोबर. जसं टी चॅनलवर तुम्ही 2 मिनिटांच्या पेक्षा जास्त बोललात तर ते तुमचं पुढे मागे कापून टाकतात आणि फक्त तुमचा 2च मिनिटाचा बाईट राहतो. आता तर फास्ट न्यूजच्या काळामध्ये तुमची सगळी बातमीच 40 सेकंदाच्या आतमध्ये निघते. आता अशा काळामध्ये एखाद्याने 20 पानांचा लेख लिहिला आहे, 40 पानांचा लेख लिहिला आहे, तर ती त्या संपादकाची, त्या अंकाची, त्या लेखकावरची गुंतवणूक आहे. खूप संपादक तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे मग 20 पानांचे 5 लेख घेण्याऐवजी 5 पानांचे 20 लेख घेणं हे अनेकदा संपादकाला जास्त उपयुक्त वाटतं. आणि मग लोकांचं अनेकदा गेल्या काही काळामध्ये असंही म्हणणं झालंय की असं काय आहे की जे तुला 1000 शब्दात सांगता येत नाही. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्र टाइम्ससारख्या पेपरच्या मैफल पुरवणीमध्ये 5 लेख लोक लिहायचे आणि काही वेळेला अख्खं पान संपून पुढच्या पानावर उरलेला लेख जायचा. हे अनेक मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये घडायचं. आता तुम्हाला असं दिसेल की एका वर्तमानपत्राच्या उभ्या फोल्डमध्ये 2 आणि खालच्या फोल्डमध्ये 2 अशा पद्धतीचे लेख जर जाहिराती नसतील तर तुम्हाला दिसतात. याचं कारण आपण हे मान्य केलं आहे की जे काही म्हणायचं असेल तुम्हाला ते खूपच मोठा लेखक असेल तर 1200 शब्दामध्ये, मध्यम दर्जाचा लेखक असेल तर 800 शब्दामध्ये आणि ऑर्डिनरी लेखक असेल तर 500 शब्दांमध्ये. अशा पद्धतीने लोकांचं लेखन थांबवलं आहे आणि मग आपण तक्रार अशी करतो की वाचणाऱ्यांचा अटेन्शन स्पॅन कुठे आहे. जर तुम्ही लिहिणाऱ्यांचाच अटेन्शन स्पॅन आणि रायटिंग स्पॅन गृहीत धरत नाही आहात तर यामध्ये मला असं दिसतं की तुमच्याकडनं मला लिहून घ्यायचं आहे आणि मला दोस्ती खात्यात लिहून घ्यायचं आहे, फार पैसे न देता लिहून घ्यायचं आहे, फार मेहनत न करता लिहून द्यायचं आहे आणि दिवाळीच्या आधी मी तुम्हाला महिनाभर फोन करून लिहून घ्यायचं आहे. तर मग अशा वेळेला मी तुम्हाला 20 पानांचा लेख द्या आणि फारच रक्त आटवून द्या असं सांगण्यामध्ये काही अर्थ राहत नाही. त्याच्यापेक्षा 4 पानांचा द्या, जमेल तसा द्या, जमेल तेव्हा द्या, पण जाहिराती लागण्याच्या अगोदर द्या असं म्हणणं काही वेळेला सोपं पडतं. त्यामुळे गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. पण याचा अर्थ तुम्हाला सरसकट असं विधान करता येईल का आपल्याला की गुणवत्ता ढासळलीच आहे? ते खूप सिनिकल होईल. कारण तुम्ही बघाल तर अनेक दिवाळी अंक, म्हणजे मौजेचाही दिवाळी अंक निघतो, दीपावलीचा निघतो, शब्दचा निघतो, हंसचा दिवाळी अंक निघतो, मला वाटतं पद्मगंधाचा दिवाळी अंक निघतो, उत्तम अनुवादचा दिवाळी अंक निघतो. अनेक म्हणजे जवळपास एक 80-100 दिवाळी अंक तुम्हाला असे काढता येतील. अनुभवचा दिवाळी अंक निघतो की ज्यांच्यामध्ये तुम्हाला एक 2 ते 4 लेख तरी तुम्हाला असे सापडतील की जे पुन्हा वाचले पाहिजे किंवा ज्याचं तुम्हाला संकलन करता आलं पाहिजे. पण आपल्याकडे कसं आहे की दिवाळी अंक वाचण्याचा एक मेकॅनिझम आहे. म्हणजे दिवाळीनंतर 3 महिने आपल्याकडे लोक ती सर्क्युलेटिंग लायब्ररीमध्ये दिवाळी अंक लोक घेतात, 200 रुपये भरतात, वाचतात दिवाळी अंक. मी विद्यापीठामध्ये जिथे शिकवतो तिथे माझ्याकडे विभाग प्रमुख पदाची जबाबदारी असताना मी जवळपास 60 दिवाळी अंक घेऊन दर दिवाळीला, म्हणजे 3 वर्ष माझ्याकडे जबाबदारी होती तर 3 वर्ष असे दिवाळी अंक मी मुलांच्यासाठी, शिक्षकांच्यासाठी ठेवले. तर मला असं दिसलं की बऱ्याच लोकांनी ते अंक चाळले पण फार कमी लोकांनी ते वाचले. याचं कारण याच्यासाठी काहीच मोटिवेशन नाही आहे. म्हणजे माझ्याकडे MA किंवा PhD करणाऱ्या माणसाला दिवाळी अंक का वाचावासा वाटेल? तो वाचल्यानंतर त्याची एखादी असाइनमेंट होत असेल तर, तो वाचल्यानंतर त्याचं एखादं डिझर्टेशन होण्याच्या प्रक्रियेत फायदा होत असेल तर. दिवाळी अंक आपले सगळे मराठीमध्ये आहेत. आपल्याकडे काम करणारी, अनेक संशोधन करतोय असं म्हणणारी अनेक माणसं इंग्रजीमध्ये करत आहेत. इंग्रजीमधनं काम करणाऱ्या आपल्या लोकांना मराठीतनं केल्या जाणाऱ्या संशोधनाचा वापर आपल्याला इंग्रजीत करता येऊ शकतो याची अनेकांना माहिती नाही, समज नाही. आणि दिवाळी अंकांमध्ये ह्यातल्या संशोधनाचा काही भाग असू शकतो याच्याही बद्दलचं आकलन नाही. आणि त्याच्यामुळे मग असं अनेकदा दिसतं की अशा गोष्टी घेऊन ठेवणारे लोक आहेत पण वाचणारे नाही आहेत.
किंवा अनेकदा असं आहे की तुमचं ज्या दिवाळी अंकांमध्ये आलंय ते तुम्ही विकत घेता, माझं ज्या दिवाळी अंकांमध्ये आलंय तो मी विकत घेतो. काही वेळेला लोक मैत्री खात्यात अरे माझं दिवाळी अंकाच्या 2 तरी प्रती घे असं म्हणून मग लोकांनी आता जीपे करणं सोपं झालेलं असल्यामुळे लोकांना असं वाटतं की 2 दिवाळी अंक घेऊन टाकू म्हणजे पुन्हा कटकट राहणार नाही. तर या पद्धतीनं लोक विचार करत असल्यामुळे अनेकदा मला असं वाटतं की जसा दिवाळी अंक आपण लोकांना देतोय तसं यानंतरच्या काळामध्ये कदाचित दिवाळी अंकांच्या मंडळींच्या वेबसाईट्स असतील तर त्यातल्या काही बऱ्या लोकांचा एखादा लेख तुम्हाला पे वॉलच्या मागे टाकून विकता येणं शक्य आहे का, किंवा एखादा लेख देऊन मग दिवाळी अंकाची आणखी जाहिरात करता येणं शक्य आहे का. हे काही मेकॅनिझम आहेत ज्याच्यामधनं अधिक लोकांच्यापर्यंत पोचण्याची एक शक्यता निर्माण करता येते. पण आत्ता मला असं दिसतं की मराठी शाळेमध्ये शिकणारी मुलं कमी झाली, पदव्युत्तर पातळीवर मराठी शिकणारी मुलं कमी झाली, त्याच्यामुळे मराठी साहित्य वाचणारे लोक कमी झाले, त्याच्यामुळे दिवाळी अंक वाचणारे कमी झाले, त्याच्यामुळे दिवाळी अंकात लिहिणारे लोक पण कमी झाले. तर हे जे दुष्टचक्र आहे याच्याबद्दल आपण गांभीर्यानं विचारच नाही करत. म्हणजे तुम्ही साधं बघा, आपले सगळे कलाकार मराठी सिनेमातले, नाटकातले, मालिकांमधले, बहुतांश पत्रकार, मराठीचे शिक्षक, मराठीचे प्राध्यापक यातल्या अनेकांची मुलं मराठी माध्यमामध्ये जात नाहीत. म्हणजे तुम्ही जर कविता लिहिली, त्या एखाद्या व्यक्तीने कविता लिहिली तर ती कविता घरातच कोणी वाचणार नाही आहे. मग तुम्ही दिवाळी अंकात लिहा, तुम्ही लिहिलेलं तुमच्या घरामध्ये कुणीतरी वाचण्यासाठी भाषेचं संक्रमण गरजेचं आहे. आणि दिवाळी अंक हा भाषेच्या संक्रमणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या प्रकारची परंपरा या समाजात आहे. तुम्हाला कर्नाटकात दिसणार नाही, तुम्हाला तमिळनाडूत दिसणार नाही, तुम्हाला अत्यंत जागरूक समजल्या जाणाऱ्या बंगालमध्ये तुम्हाला असं दिसणार नाही. म्हणजे आपण एका अर्थाने ही एक अशी चांगली परंपरा उभी केली आहे जिचं व्यापारीकरण होण्याच्या बरोबरीने जिच्या आशयाचं समृद्धीकरण होणं या दुसऱ्या समांतर ट्रॅकवर जर आपल्या लोकांनी काम केलं तर मला वाटतं की जास्त चांगल्या गोष्टी घडू शकतात. त्यासाठी काय करता येईल आपल्याला? असं आहे बघा की आपल्याकडे जसं वक्तृत्व स्पर्धा घेतात ना लोक, तर बऱ्याच लोकांना, म्हणजे मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये कॉलेजमध्ये असताना भाग घेतला तेव्हा काही कार्यशाळा असायच्या. तर मला असं दिसायचं की मुंबईमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांची एक वक्तृत्वाची पद्धत आहे. विशेषतः मुंबईतली शहरामधली जी अशा प्रकारची कॉलेजेस आहेत तिथल्या विद्यार्थ्यांची पद्धत वेगळी होती, बहुजनांच्या मुलांची पद्धत वेगळी होती, मराठवाड्यातनं आलेल्या मुलांची बोलायची पद्धत वेगळी होती. आणि यामुळे काय व्हायचं की एकाच प्रकारच्या विषयावर स्पर्धा मुंबईत झाली तर वेगळा माणूस जिंकायचा, स्पर्धा खानदेशात झाली तर वेगळा माणूस जिंकायचा. कारण काही ठिकाणी आशयाला स्थान आहे, काही ठिकाणी अभिव्यक्तीला आहे, काही ठिकाणी अभिव्यक्तीच्या एका पद्धतीला आहे, काही ठिकाणी अभिव्यक्तीच्या दुसऱ्या पद्धतीला आहे. आता मी गेल्या 10 वर्षामध्ये असं पाहतो की महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या वक्तृत्व स्पर्धा आहेत, निगो पंडितराव आहे, रानडे आहे, अशा अनेक वक्तृत्व स्पर्धा चालवणाऱ्या लोकांनी कार्यशाळा सुरू केल्या. कारण त्यांच्या लक्षात आलं की मुलांना काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे आणि कंटेंट कुठून शोधायचं आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं पाहिजे. जे वक्तृत्व स्पर्धांच्या आता कवितांच्या कार्यशाळा महाराष्ट्र सरकार घेत आहे, साहित्य संस्कृती मंडळाने कार्यशाळा घेतल्या कविता लेखनाच्या, कथा लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या. आता ह्याच्याबद्दल लोकांना असं म्हणता येऊ शकेल की बाबा कविता लिहिणं आणि कथा लिहिणं काय नटबोल्ट लावण्यासारखं सोपं थोडंच आहे, ते काय असं तुम्हाला करता येणार नाही, तो प्रतिभेचा उत्स्फूर्त आविष्कार आहे. पण तो प्रतिभेचा उत्स्फूर्त आविष्कार जरी असला तरी त्याची अंमलबजावणी तुम्ही एका भाषेमधनं एका विशिष्ट शब्दप्रवाहामधनं करता आणि त्या बाबतीमध्ये तुमचं ट्रेनिंग झालं तर तुमचं नुकसान होत नाही. दिवाळी अंकांच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यांना असं वाटतं की दिवाळी अंकामध्ये लोकांनी लिहिलं पाहिजे, ज्यांना असं वाटतं की विशिष्ट विषयांवर लिहिलं गेलं पाहिजे, अशा एक किंवा अनेक दिवाळी अंकाच्या लोकांनी एक 5 ते 10 लेखकांना सोबत घेऊन यंदा या माणसावर आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्या माणसाकडनं आम्ही लिहून घेऊ, दुसऱ्या माणसाकडनं दुसरा दिवाळी अंक लिहून घेईल, अशा प्रकारचा जर विचार झाला तर आता जे लोक फक्त कविता नाही त्यांचं वैचारिक लेखन पण उत्स्फूर्तपणे करायला लागलेलं आहे. तर वैचारिक लेखन ही तेवढी उत्स्फूर्तपणे करायची गोष्ट नाही आहे. वैचारिक लेखनाच्या मुळाशी काही एक संशोधनाचा पाया असणं अपेक्षित आहे, तुम्हाला स्पष्टता असणं अपेक्षित आहे आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला क्रॉस रेफरन्सिंग करता येणं गरजेचं आहे. आणि समजा मी तुमच्या एखाद्या दिवाळी अंकासाठी काही लिहायचं म्हटलं, मला 4 पुस्तकं विकत घ्यायची आहेत, आयदर मला ती लायब्ररीत जाऊन हुडकायला लागतील किंवा मला खरेदी करायला लागतील. आणि तुम्ही मला लेखक म्हणून जे मानधन देणार आहात त्याच्यात जर माझी पुस्तकांची किंमत पण वसूल होणार नसेल तर मी तुमच्याकडे का लिहीन?
मग लोक काय म्हणतात, नाही पण एवढा मोठा वारसा आहे, तुम्हाला नावही मिळणार आहे. पण आता ते नाव लोकांना इंस्टाग्रामवर रील करून पण मिळतं आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही दिवाळी अंकाचा लेख लिहून रक्त आटवण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे त्या प्रकारचं ट्रेनिंग, त्या प्रकारचं प्रशिक्षण माणसांचं होण्याची फार गरज आहे. आणि त्या दृष्टीनं दिवाळी अंकांवरची जी इकॉनॉमी आहे, जे त्याचं अर्थकारण आहे, त्या अर्थकारणामध्ये समजा आपण धरूया की 25 कोटींचं अर्थकारण आहे. ते जास्त आहे, मला खात्री आहे, पण 25 कोटींचं आहे असं आपण धरलं तर त्यातले आपल्याला 1% रक्कम अभ्यास करणाऱ्या माणसांसाठी राखून ठेवता येऊ शकते की नाही? नक्कीच. तर ती जे मोठे पेपर आहेत, जे मोठे अंक आहेत, त्यांची कदाचित ही जास्त जबाबदारी आहे. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणच्या माणसाला सर्व्हायवलच कठीण आहे, त्याला कदाचित ह्याच्यावर खूप खर्च करता येणार नाही. पण मोठ्या दिवाळी अंकांची ही अधिक जबाबदारी आहे. पण तिथे मला असं दिसतं की मोठे अंक चालवणारे बरेचसे लोक फार बनचुकेपणा करतात आणि मग ते नेहमीच्या यशस्वी कलाकारांवरच त्यांचा जुगार लावतात आणि मग लोक म्हणत राहतात, पण नवीन कोण लिहितच नाही. नवीन कोण लिहितच नाही असं तुम्हाला का वाटतं? कारण तुम्ही नवीन माणूस शोधतच नाही. तुम्ही वर्तमानपत्रांच्या पुरवण्या पण बघा, त्यांच्या बायकांच्या पुरवण्यामध्ये लिहिणाऱ्या बायका त्याच आहेत, त्यांच्या रविवारच्या पुरवण्यामध्ये लिहिणारे स्त्री पुरुष तेच आहेत. म्हणजे तुम्ही नव्या माणसांचा शोध घेणार नाही, नव्या माणसांना तुम्ही इन्सेंटिव्हाइज करणार नाही, त्यांना लिहावंसं वाटेल असं काही तुम्ही देणार नाही, संधी देणार नाही. आणि मग त्या संधी देताना मग तुम्ही माझ्या भागातले आहेत की नाही, आणि पार्श्वभूमी काय आहे, वैचारिकदृष्ट्या काय आहे, याचा सगळा विचार जर तुम्ही करत राहिलात तर बरा माणूस तुमच्या टप्प्यामध्ये यायला खूपच वेळ लागतो. तर ही प्रक्रिया मोडून काढणं आणि काही एक शिस्त लागणं मला वाटतं दिवाळी अंकांसाठी फार गरजेचं आहे. आपल्या लहानपणी आपल्या छोट्या दोस्तांसाठी पण दिवाळी अंक निघायचे, तेही आवर्जून आपल्याला पालक आणून द्यायचे आणि तिथून आपल्या वाचनाला सुरुवात व्हायची, दिवाळी अंकांची ओळख व्हायची. दिवाळी अंक वाचले पाहिजे, त्यातून काहीतरी चांगलं वाचायला मिळतं, हे संस्कार घडायचे. तर हे संस्कार आजकाल कुठे मागे पडलेत का? असं आहे बघा की छोट्या मुलांच्यासाठी आता दिवाळी अंक समजालो, आता उदाहरणार्थ शुभदा चौकर आत्तापर्यंत वयमसारखा दिवाळी अंक काढायचे. आता तो आर्थिक ताणाच्यामुळे त्यांना तो काढता येत नाही. पण मला वाटतं अनुभवचे लोक पासवर्ड नावाचा एक दिवाळी अंक काढतात. किशोरचा दिवाळी अंक तर बालभारतीच्या वतीनेच, महाराष्ट्र सरकारच्या वतीने निघतो. हे जे लहानांचे दिवाळी अंक आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्याही लहानपणीचं आठवत असेल की चौकांमध्ये छोटी गुलबकावलीपासून इतर पुस्तकं विकणारी दुकानं होती. म्हणजे 30 पैशाला, 50 पैशाला, 1 रुपयाला पुस्तकं दिली जात होती. आणि तिथे अगदी गरिबांच्या घरातल्या मुलांना सुद्धा एखाद्या वेळेचे खाऊचे पैसे बाजूला ठेवून ते एक पुस्तक बघणं शक्य होतं किंवा बघणं चालत होतं. आता तुम्ही मला सांगा की ज्या घरांमध्ये शिक्षणाचं माध्यम मराठी राहिलेलं नाही, त्या घरांमध्ये तुम्ही दिवाळी अंक आणलात तर तो वाचून दाखवावा लागेल अशी परिस्थिती आहे. पण आपण घरात मराठी बोलतो, तर मुलांना मराठी वाचायला का शिकवू नये? हा तुमचा मुद्दा एकदमच मान्य आहे मला. मुलांना वाचायला शिकवायलाच पाहिजे, किंबहुना मुलांना वाचायला शिकवणं ही पालकांची नैतिकच जबाबदारी आहे. माझा प्रश्न त्याच्या पुढचा असा आहे की इंग्रजी माध्यमामध्ये किंवा सेंट्रल बोर्डाच्या किंवा आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये आमच्या मुलांना आम्ही घातलं, पण घरी त्यांच्याशी मराठीत बोलतो असं म्हणणारे जे पालक आहेत, त्यांच्यातल्या अनेक पालकांना असं वाटतं की आपण मुलांची घरी मराठीत बोलत राहिलो तर मुलांची इंग्रजीची प्रॅक्टिस तुटेल आणि मग ती मुलं शाळांमध्ये हिंदीत बोलतायत. आईबापांना असं वाटतंय की प्रॅक्टिस तुटू नये म्हणून इंग्रजीत बोलतायत. त्यांचा जो पियर ग्रुप आहे त्याच्याशी पण इंग्रजीत बोलतायत. आता ह्या मधल्या पोकळीत दिवाळी अंक त्यांच्यापर्यंत कसा पोचेल? म्हणजे इथे मला असं वाटतं की जर खरी जबाबदारी कोणाची असेल तर ती पालकांची आहे. संयुक्त कुटुंबांमध्ये कदाचित थोडीशी जबाबदारी आजी आजोबांवर तुम्हाला देता येऊ शकेल, पण आजी आजोबांच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी अशी घ्यायला पाहिजे की त्यांना तेवढे अधिकार त्या कुटुंबात आहेत का. म्हणजे आजी आजोबांनी मुलांना काहीतरी वाचून दाखवावं आणि मुलांनी ते शांतपणाने नातवंडांनी ऐकून घ्यावं, एवढा कनेक्ट आजी आजोबा आणि नातवंडांमध्ये ज्या कुटुंबात आहे आणि जिथे आजी आजोबा जे बोलत आहेत, म्हणजे गावाकडचे असतील तर त्यांचं गावाकडचं जे बोलणं आहे ते नातवंडांना कळतं, एवढा कनेक्ट असेल तिथेच हे कळण्याची शक्यता आहे. नाहीतर आणखी 10 वर्षांनी मला जी भीती वाटते ती म्हणजे काही आपल्याकडचे विद्वान दिवाळी अंक काढणारे लोकंसुद्धा आणि ते वाचणारे लोकंसुद्धा असं म्हणतील की काय प्रॉब्लेम आहे, दिवाळी अंक इंग्रजीतही काढता येणं शक्य आहे. जर लहान मुलांना तुम्हाला दिवाळी अंक पोचवायचा आहे आणि त्या मुलांना मराठी नाहीच कळत आहे आणि ती मुलं मराठी नाहीच शिकणार आहेत आणि म्हणजे ते अख्खं चक्रच पूर्ण होईल.
म्हणजे मराठी भाषेच्या जतन संवर्धनासाठी मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जी पद्धत आपण सुरू केली त्या पूर्ण पद्धतीवर बोळा फिरवणारी गोष्ट आपण घडवून आणू. जर दिवाळी इश्यू ऑफ अमुक अमुक मॅगझिन असं म्हणून जर आपण इंग्रजीमध्ये काढायला लागलो तर या भाषेचं जे काही व्यवच्छेदक लक्षण आहे, या भाषेतल्या संस्कृतीचं जे काही व्यवच्छेदक संक्रमण आहे, ती प्रक्रिया पूर्णतः थांबेल. पण मला असं वाटतं की कदाचित आता आज तुम्ही आणि मी बोलतो आहोत, अशा प्रकारचा कार्यक्रम समजा अगदी 2च माणसांनी ऐकून त्याच्यावर अंमलबजावणी करायचं ठरवलं आणि एकाच कुटुंबामध्ये न वाचणारं मूल वाचायला लागलं, तर होणाऱ्या बदलांच्या किंवा होणाऱ्या प्रतिकूल बदलांच्या तुलनेमध्ये अनुकूल बदलाचं प्रमाण फारच नगण्य आहे. पण मग किमान आपण मराठी न वाचलं जाण्याच्या पापात वाटेकरी नाही आहोत, एवढं तरी समाधान आपल्याला वाटतं. नक्कीच. आजचे पाहुणे या कार्यक्रमात मराठी भाषेचे अभ्यासक, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आणि 26 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या 8व्या लोकजागर साहित्य संमेलन 2025चे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सर यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. आता आजचे पाहुणे या कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.